हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. मी आले आहे माहेरी आणि आज मला तुम्हाला ना माझं बाहेरचं घर दाखवायचं आहे आणि मी आता ते शूट करणार आहे. आणि मी आता ते जे आहे ना सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवते, फ्रंट कॅमेऱ्याने नाही दाखवतं. आणि घरामध्ये आता कोणीच नाही, फक्त हा कार्टून समर्थ आहे आणि मी आहे. स्वामी लग्नाला गेला आहे मम्मी पप्पासोबत माझ्या, आणि भाऊ बाहेर गेला आहे. त्यामुळे म्हटलं आज क्लायमेट म्हणजे वातावरण घातलं शांत आहे, कारण मुलं असले ना खूप दंगा घालतात आणि त्यामुळे व्हिडिओ होत नाही प्रॉपर. म्हटलं की आज सगळे बाहेर गेले, तुमच्यासोबत माझं घर बाहेरचं शेअर करते. चला आता मग पाहूया, बाहेरून तुम्हाला दाखवते पहिलं घर माझं. हे आहे माऊली निवास, माझं बाहेरचं घर. आणि तुम्हाला कार्टून माझा कसा बसला आहे करते. हे आमचं घरचं आउटसाईडला आहे, बाजूला अशी घरं नाही आहेत, रान आहे थोडं. इकडे एक तो टॉवर दिसतोय आणि हा इकडे टॉवर आहे. दोन्ही आयडिया आणि BSNL टॉवरच्या मध्ये आहे. आणि जे ते येल्लो कलर दिसतं ना, बोर्ड दिसतो येल्लो कलरमध्ये समोर, तिकडे त्याच्या बाजूलाच ते आमचं दुकान आहे तिकडे, आणि आमचं घर आहे. हा ब्लॅक कलरचा पडदा लावला आहे. तर रिझन असं की ते आमचे 4 व्हीलर असते आणि ते ऊन लागतं म्हणून. आणि इथं सगळ्या गाड्या 3 बाईक आहेत त्या गेल्या बाहेर. आणि ही आता जस्ट भावाने नवीन गाडी घेतली आहे, R50. हां, सुपर बाईक घेतली आहे. समोर ती बाईक माणूस खूप जाम खुश आहे. आणि इकडे दाखवतो तुम्हाला साईडला, हे आमचं सगळं जागा आहे. आणि हे सीताफळाचं झाड आहे. त्याला ना छोटे छोटे सीताफळ लागले. हे बघा छोटे, आणि समोरचं रोज चालले किंवा काढून दे म्हणून नाही, समोर कच्चे आहेत ते. आणि हे आहे चिकूचं झाड, त्याला पण खूप सारे चिकू लागलेत. आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे, हे पण कडीपत्त्याचं झाड इकडे आहे. हे बनानाचं आहे, केळीची झाडं तिकडे 2-4. परवा पाऊस पडला, वारा वादळ सुटला आणि एक झाडं तुटलेत. हे लिंबूचं झाड आहे. परत तिकडे छोटे केळीचे झाड आहेत, तेव्हा तिकडे पडले आमचे केळीचं झाड, केळीचं घड पडलं आहे इकडे असं. आणि इकडे असं बॅक साईड म्हणजे घरातून आल्यानंतर मला दाखवतात पाठीमागचं. हे पण सीताफळ झाड आहे छोटंसं. अरे लागलं सीताफळ, बघितलंच नाही मी. हे बघा छोटं छोटं सीताफळ लागलं तिकडे. आणि ते आंब्याचं झाड आहे. हां, आता मी तुम्हाला घरामध्ये दाखवते. आउटसाईडचं झालं घराच्या बाजूचं. इकडे एक मोठं वरती पेरू झाड आहे, जे की टेरेसवरून दिसतं तुम्हाला. ते पेरू झाड आहे ना, याचे जे फांदे आहे ना ते टेरेसवरती गेले आणि तिकडे खूप सारे पेरू लागलेत. चिकू पण किती लागलं तिकडे. हे सगळं माझ्या पप्पाने आईने केलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला याची फळं छान छान भेटतात खायला. सुट्टीमध्ये आले की खूप छान फळं खायला भेटतात. आणि ही बघा तुळस झाड किती मोठं आहे बघा, किती मोठं तुळशी झाड आहे. मुंबईला छोटे छोटे कुंडीमध्ये असतात. आणि ते कोपऱ्यात दिसतं ना, ते मोगऱ्याचं झाड आहे. थांब ना समज, हां समजच्या मध्ये रोडवर चालू आहे. आणि जे हे सामान ठेवलं आहे, हे सगळं हे ब्लॉक दिसतात तुम्हाला, हे लोखंडाचं किंवा हे प्लाऊड वगैरे, हे सगळं डेकोरेशन सामान आहे. माझा भाऊ मंडप डेकोरेशनचं पण काम करतो, त्याचं सामान आहे ते. हे आतमध्ये पण इकडे हे सगळं सामान डेकोरेशनचं आहे. हे सगळं सामान ना डेकोरेशनचं आहे. हा झुला आहे, गाडी काल नवरदेवासाठी गेलेली, त्यासाठी डिझाईन केलेलं आहे सगळं. त्याचं हे सगळं सामान इथंच ठेवलं आहे. स्टेज डेकोरेशन सगळं सामान आहे. आणि आता तुम्हाला दाखवते माझं घर. ही एंट्री आहे, सेफ्टी डोअर. गणपती बाप्पाची तिकडे मूर्ती आहे. शेतकऱ्याचं घर म्हटलं धान्य तर असणारच. या नाचणे आहेत. आमची ते TV असते, TV खराब झाले, ती बाहेर ठेवले. आणि सगळे ना टॉईज आहेत, नाही स्वामी समर्थचे आहेत. मुंबईला असतात ते, पण इकडे यांचे पण खूप सारे टॉईज आहेत. आणि हे पण पप्पाने एकदम पॅक करून बॉक्समध्ये ठेवले होते, आज सकाळी त्यांना काढून दिले खेळण्यासाठी. हा आहे हॉल, इकडे शिवाजी महाराजांचा फोटो आहे. हा हॉल आहे. आणि हे मंडपचं सामान आहे, नवरा नवरींचा सोफा असतो तो आहे, तो भावाने आतमध्ये ठेवला आहे. इकडे सोफा वगैरे. आणि हा हत्ती आहे. जेव्हा स्वामी समज छोटा होता ना, 9 महिन्याचा, तेव्हा ना मिस्टरांच्या फ्रेंडनी त्याला गिफ्ट दिलेला. आणि तो गावीचा आहे, खूप छान असा आहे, तसं छान खेळतात. आणि इकडे आहेत माझे आजी आजोबा. माझी आजोबांचा जास्त सहवास लाभला नाही आम्हाला, पण आजीचं खूप लाभला. आणि आजीच्या आठवणी खूप साऱ्या आहेत आमच्याकडे. आणि हे आहे आमचं शोकेचं कपाट. ही गणपतीची मूर्ती आहे ना, ही माझ्या फ्रेंडने माझ्या लग्नामध्ये मला गिफ्ट केलेली. सगळ्या फोटोफ्रेम आहे. माझ्या पप्पा इकडे आहेत, माझ्या पप्पा आर्मी रिटायर आहेत. इकडे शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे. तिकडे मी जे कॉलेजचे फोटो आहेत सगळे, ते वाले ना ते कॉलेजचे फोटो आहेत. आणि ह्या माझ्या फ्रेंड आहेत. आणि इकडे माझे मिस्टर आणि मी, तो एक फोटो आहे. हां, आम्ही कॉलेजमध्ये गेलेली. परत इथे गणपतीची मूर्ती आहे हॉलमध्ये, किचनमध्ये जाण्यासाठी. इकडे आमचं किचन. आणि इकडे आहे टेरेसवर जाण्यासाठी रस्ता. इकडे सीडी आहे, वरती टेरेसवर जातं. इकडे एक दरवाजा आहे. आणि हे सगळं आमचं धान्य आहे शेतामधलं. आणि ही आहे ना, हे गोणी ही काजूची आहे, काजू भरलेले आहे सगळे. इकडून पण रस्ता आहे, आम्ही जेव्हा धान्य काढतो ना तेव्हा हा रस्ता ओपन करतो, म्हणजे हा डोअर ओपन करतो. इकडून किचनमध्ये गेलं आहे. आणि इकडे आहे बेडरूम, इकडे वॉश बेसिन आहे.
इकडे ही एक बेडरूम आहे. ही आमची बॅग मुंबईवरून आणली, आमचं सामान सगळं आहे इकडे. इकडे अशी बेडरूम आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. तिकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे आणि हे इकडे सगळं असं स्टोरेज पोटमाळा आहे. हे शेतामध्ये लागणारे सगळे बारदान असतात ना, मळणीमध्ये लागतात, त्याचं सगळं स्टोरेजवरती केलेलं आहे. आणि इकडे ही पण अडगळीची रूम म्हणू शकता, कारण ह्या रूममध्ये कोण राहत नाही. सगळं जे सामान आहे ना ते ठेवलं आहे. आमचं डायनिंग टेबल आहे हॉलमध्ये. पप्पा मुलं मस्ती करतात म्हणून इथे आणून ठेवल्या सगळ्या चेअर. इकडे परत डेकोरेशनचं सामान आहे. इकडे मोठी मोठी भांडी लागतात ती आहेत सगळे. इकडे एक बेड आहे, पण इथे कोण यूज करत नाही. इथे कोण जास्त ह्या रूममध्ये येत नाही. हा दरवाजा बंद असतो. आणि इकडे प्लस काजू ठेवलेले आहे. याच्यामध्ये काय आहे, कणस आहेत. म्हणजे शेताकडचा जो माल असतो ना तो आम्ही ह्या रूममध्ये ठेवतो. इकडे बघा स्वामी समजचे टॉईस किती आहेत. अजून डमरू आहे, बॅट आहे, खूप सारे आहेत. शेतकऱ्याचं घर म्हणजे धान्य ठेवण्यासाठी एक रूम पाहिजे. त्यासाठी आम्ही तशी एक रूम केलेली आहे. म्हणजे आजी होती तेव्हा त्या रूममध्ये ती आजी राहायची. आता आजी नाही आहे, त्यामुळे सगळं सामान त्या रूममध्ये ठेवतो. जे डेकोरेशन सामान असेल ते, किंवा आमच्या घरामध्ये जर एक्स्ट्रा जे खराब सामान असेल ते, किंवा कडधान्य असेल किंवा काही असेल ते तिथे ठेवतो. आणि ह्या मधल्या पॅसेजमध्ये ठेवतो. शेतकऱ्याचं घर आहे म्हणजे असं असणारच. माझे पप्पा हे आर्मी रिटायर आहेत. आर्मीमध्ये त्यांनी 30 वर्ष सर्व्हिस केली. सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन ह्या पोस्टवरती ते रिटायर झालेत आणि आता ते शेती करत आहेत. आणि मी इकडे व्हिडिओ करते आणि स्वामी निवासामध्ये मग काय करून ठेवले सगळे टॉईज. एवढे मुंबईमध्ये पण नाही आहेत, एवढे गावी आहेत. आणि ह्या आजी आजोबांचे सगळे दोघं लाडके आहेत. आणि हे आहे आमचं किचन. हां, मुंबईचा. हे आहे आमचं किचन. हा डायनिंग टेबल आहे. आता असं सगळा सामान पसरा ठेवला आहे. याचं रिझन असं की स्वामी समर्थना चेअरवरती चढत आहेत आणि वरती बसून जम्प करत आहेत. मग पप्पाने सगळ्या चेअर बाहेर काढून ठेवलं, त्यामुळे थोडा पसरा ठेवला आहे. इकडे असं किचन भांडी मांडणी आहे. मुंबईमध्ये कसं ट्रॉली असतं, असं आमच्याकडे ट्रॉली बसवली नाही आहे अजून. ते बसवायचं आहे लवकरच, अजून बसवलं नाही आहे. हे आमचं किचन आहे. इकडे चूल आहे, पण ही आम्ही चूल पेटवत नाही. आता हे जे सामान आहे ना हे जनावरांचं आहे. जनावरांचं कडधान्य असतं ना, जनावरांचं भुस्सा पेंड असं ते आहे. आणि तिकडे आहे मंदिर. जो फोटो आहे ना तो सौंदर्याच्या अल्लामाचा आहे आणि ती परडी आहे. ती परडी माझ्या आईची आहे. दरवाजा बंद का मंदिराचा, बंद करून ये. इकडे छोटं मंदिर वेगळं सेपरेट बनवलं आहे. आणि आता इथून डोर आहे पाठीमध्ये जाण्यासाठी. इकडे प्लस सेफ्टी डोर आहे. हा, इकडे जनावरांचा गोठा आहे. इकडे ते मग असे मी कपडे धुतले ते धुणे, हे कणसं ठेवलेत. मग असे मला स्टार्टिंग दाखवलं ना जी मी बाग म्हणजे झाडं वगैरे सगळे ते एक साईडला आहेत. समोर पण दिसतात, पाठीमागून पण दिसतात, असे आहेत. आता मी घराच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि दाखवतो तुम्हाला. हा आमचा गोठा आहे. त्याच्यामध्ये गाय आहे आणि गायचं पिल्लू आहे. दाखवतो तुम्हाला. आता ना जनावरं झोपलेत आणि बसलेत. आणि जर मी आता गेले ना ओपन करून आतमध्ये, त्यांना परत चारा घालावं लागणार, ते ओरडणार, त्यामुळे दाखवत नाही ते. आणि हे दिसतं हे आमचं जुनं घर आहे. हे जुनं घर आहे. आम्ही जेव्हा जातो ना दुकानाकडे तेव्हा इकडून जातो. हे आमचं जुनं घर आहे. मी जेव्हा जातो ना दुकानाकडे तेव्हा इथून रोड आहे. हा जो पत्रा आहेत ना त्या पाठीमध्ये समोर गेलं की हा मेन रोड लागतो. इथून आम्ही सगळं जातो. हे आमचं घर आहे, हे बॅक साईडला आहे. आणि आमची जास्तीत जास्त एंट्रन्स ह्या डोरनं असते, पाठीमागच्या डोरनं. आम्ही समोरच्या डोरनं काही काम करत नाही, काही कोणी येत नाही. जेव्हा आम्ही गाडीवरून येतो किंवा जे पाहुणे ना तेवढंच त्या दरवाजाने येतात, तर सगळं आम्ही पाठीमागून ह्या डोरनंच येतो. सगळं आमचं इकडून असतं. किचनमध्ये एंट्री असते. तर लवकर आता असं आलो, असं डायरेक्ट किचनमध्ये आमची एंट्री होते. तर मग सगळे आतमध्ये जातात. पण मी तर व्हिडिओ फ्रंट कॅमेरा तिकडून घेतला समोरून.